नमस्कार, वेलकम मित्रांनो, आणि तुमचं स्वागत आहे रामदास फिशिंग या यूट्यूब चॅनलवरती. आणि मित्र, आज बऱ्याच दिवसांनी आज आपण फिशिंग करायला आलेलो आहे. एक शांत ठिकाणी आलेलो आहे आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो. दिवसांनी पाऊस थोडासा आज कमी आहे, तर सगळी तयारी करून आपण आलेलो आहे फिशिंग करायला मित्रांनो. आता आपल्याला काय मिळणार आहे, काय नाही, काय मिळतंय काय नाही मिळतंय हे महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो. वातावरण आहे एवढं सुंदर आहे मित्रांनो. पाऊस पडतोय, धबधबेत, अख्ख्या डोंगरावरती ढग उतरलेले आहेत आणि या निसर्गाचं वर्णन करणं म्हणजे माझ्यासारख्या एकदा छोट्या माणसाला हे नाही जमणार आहे. कारण एवढं शांत वातावरण, फक्त एक मेडिटेशन आहे मित्रांनो हे, फक्त आपलं काही नाही आहे. आणि एक मित्रांनो लक्षात ठेवा की कुठेही मासे पकडायला गेले, काही झालं तरी काय सापडतं ह्याच्यावरती नाराज होऊ नका मित्रांनो. काय बरेच जण मित्र काय करतात, मासे नाही सापडले मग नाराज होतात, फिशिंगचा छंद सोडून देतात किंवा परत फिशिंगसाठी जात नाहीत. आता माझं होतं आहे काय की मला कंटिन्यू फिशिंगला यावंसं तर मनातून खूप वाटतं, पण काम आहे, घरची फॅमिली आहे, फॅमिलीच्या जबाबदारी आहेत, ह्याच्यामुळं मला थोडंसं फिशिंगला एवढा वेळ मिळत नाही आहे मित्रांनो. नाहीतर रेग्युलर जर आलो तर रेग्युलर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की फिशिंगला गेलो आहे, पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण व्हिडिओ काढले नाहीत, किंवा कसं होतं की समजा व्हिडिओ काढायची खूप इच्छा आहे, पण आपण मासा लागला की त्याच्यातच असतो. कधी कधी मग कॅमेरा घरी ठेवून येतो आहे, कधी कसं होतं की गडबडीत कोणीतरी फोन केला आहे आणि आपल्याला वेळ आहे, मग आपण बॅग उचलली, रॉड उचलले किंवा थोडं सामान उचललं आणि निघालो आहे आपण. मग त्यावेळेस काय होतं की ट्रायपॉड नाही, परत कॅमेरा घरी आहे, फक्त मोबाईल आहे. मग मोबाईलमधून फक्त शॉर्ट व्हिडिओ तयार करू शकतो आपण, आणि तेवढेच येत आहेत तुमच्याकडं. बऱ्याच वेळा असं झालं की शॉर्ट व्हिडिओज टाकतो आहे मी, आणि त्याच्यामुळं व्हिडिओ थोडंसं कमी येत आहेत तुमच्याकडं. आणि मित्रांनो, एक लक्षात ठेवा, कधी पण तुम्ही कुठेही मासे पकडायला गेले ना मित्रांनो, नदीवर जा, तलावावर जा, किंवा कुठल्याही ठिकाणी जा, कचरा करू नका मित्रांनो. पाण्याच्या बाटल्या, तुम्ही नेलेले प्लॅस्टिकचे कागद, हे सगळे तुम्ही गोळा करून एखाद्या कचरापेटीत टाका. निसर्गाला कुठेही छेडछाड करू नका मित्रांनो. बाटल्या वगैरे काय असेल, दुसऱ्यांनी टाकलेला कचरा जरी असेल तरी तो उचलायचा प्रयत्न करा मित्रांनो. आता बघू आपल्याला काय मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा मित्रांनो, हा आपला सेटअप आहे. हा पूर्ण एक हे 3 रॉड, इकडे 2 रॉड ठेवलेत,
2 डबे टाकून ठेवलेले आहेत. तर बघू मित्रांनो आपल्याला काय मिळणार आहे काय नाही. आहे ना ट्रॅक जागेवर आला ना. लवकर सपवा त्याचा खेळ. शेवटपर्यंत ठेवायचा ना व्हिडिओ. करू का बंद? हां जरा हातात चालला. मित्रांनो फर्स्ट कॅच 6. मित्रांनो पहिला कॅच फुल साईज पोटीळ मासा आहे मित्रांनो. हा खवल्या म्हणतात त्याला. खवल्या पोटीळ 6 किलोच्या पुढचाच मासा आहे मित्रांनो. हा 6 किलोच्या पुढं एकच नंबर पहिली शिकार. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. स्टार्ट करतो.
चोट लगा है उसको निकलते निकलते। जब तक पूरा ऐसा उल्टा नहीं हुआ ना तब तक बाहर नहीं निकाला उसको।